नमस्कार. MK न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सचिन तुकाराम जाधव राहणार किंग्सगेट, चंडीगड, अहिल्यानगर, ज्योती रवींद्र पिसोरे राहणार गुलमोहर रोड, सावेडी, अहिल्यानगर व माधव गणेश राऊत, रवींद्र दादासाहेब पिसोरे यांनी संगनमताने मला जीव मारण्याची धमकी देऊन माझी सावेडी हद्दीतील मिळकत बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावे लिहून नोंदवून घेऊन माझी करोडो रुपयांची फसवणूक केल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याबाबत केशव बालैया एशाल राहणार हॉटेल परिजात शेजारी, सावेडी, अहिल्यानगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब, पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर यांना निवेदन सादर केले आहे. वरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मी हॉटेल परिचय शेजारी, सावेडी, अहिल्यानगर येथे राहण्यास होतो. त्या ठिकाणी माझी मौजे सावेडी हद्दीत सनम 2/2 मध्ये 5 गुंठे जागा होती. त्या मिळकतीमध्ये माझे जुने घर होते. मी अविवाहित असल्याने एकटाच राहत होतो. सदरची बाब माझे परिसरातील राजकीय गुंड सचिन तुकाराम जाधव यांना समजली. त्यावेळी त्यांनी सदरची मिळकत ही त्यांना विकत घेणे असल्याचे कळवले, परंतु मला ती मिळकत विक्री करावयाची नसल्याने मी त्यांना स्पष्ट नकार दिला. परंतु सदरची मिळकत ही त्यांना कोणत्याही स्वरूपात प्राप्त करावयाची असल्याने त्यांनी मला दमदाटी व दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. तसेच माझ्यावर दबाव टाकण्यासाठी माझ्या भावाला व पुतण्याला जीव मारण्याची धमकी दिली. त्यांच्या दहशतीमुळे व माझ्या भावाच्या व पुतण्याच्या जीवाचे काही बरे वाईट होऊ नये या भीतीने माझी सावेडी येथील करोडो रुपयांची मिळकत त्यांनी मला धमकावून मला सब रजिस्ट्रार कचेरीत बळजबरीने माझ्या इच्छेविरुद्ध घेऊन जाऊन माझे भावाला व पुतण्याला जीव मारण्याची धमकी देऊन माझ्याकडून खरेदी दस्त नंबर 4666/2015 दिनांक 23/7/2015 रोजी लिहून नोंदवून घेतले. त्यांच्या दहशतीला घाबरून मी माझे भाऊ व पुतण्यासह कायमस्वरूपी मुंबई येथून निघून गेलो. आज रोजी मी अहिल्यानगर येथे आल्यानंतर मला खरेदी खताचे कागद प्राप्त झाल्यानंतर मला माझे मित्रमंडळींनी धीर दिल्याने मी आज रोजी माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल करत आहे. तरी सचिन जाधव, ज्योती पिसोरे, रवींद्र पिसोरे यांनी संगनमताने मला जीव मारण्याची धमकी देऊन माझा भाऊ व पुतण्या यांना ओलीस ठेवून माझ्याकडून बळजबरीने माझ्या इच्छेविरुद्ध खरेदी खत लिहून घेतल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा व बेकायदेशीर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. प्रतिनिधी महेश कांबळे. माझं नाव केशव बालैया एशाल. माझं वय 81 वर्ष आहे. मी परिचय शेजारी माझा प्लॉट होता 5 गुंठ्याचा. त्या बंगल्यात मी राहत होतो. मी राहत असताना त्या जागेवर सचिन जाधव आणि त्याचे मित्रमंडळी यायचे आणि मला सांगायचे ही जागा आम्हाला पाहिजे. तर मी नाही म्हणायचो. पण त्या लोकांनी मला दमदाटी देऊन आणि काहीतरी खाऊ घालून तर माझं डोकं भरमिष्ट करून त्यांनी मला रजिस्ट्रेशन ऑफिसला बोलवलं, घेऊन गेले आणि तिथे माझी जबरदस्ती सही घेतली, एक पैसा न देता. नंतर काही रक्कम मला मिळाली नाही. सर्व फुकट त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मला बर्बाद केलं आहे. सचिन तुकाराम जाधव, ज्योती रवींद्र पिसोरे, माधव गणेश राऊत या लोकांनी मला धमकी दिली. हे प्रकरण झाल्यावर त्यांनी मला सांगितलं की तू आता इथून निघून जायचं, इथं राहायचं नाही. आणि त्यांनी माझ्या घराचा ताब्या घेतला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं परत इकडे आला की तुझ्या जीवाला धोका आहे, तू इथे नगरला यायचंच नाही. त्यामुळे मी नगर सोडून गेलो. मी आलो, माझ्या नातलगांनी थोडा सपोर्ट दिला म्हणून मी इथे आलो आणि त्यानंतर आता ही कारवाई केली. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. पोलीस लोकांनी सांगितलं की चौकशी करून सांगतो. जीवाला धोका आहे, परंतु माझ्या बाजूला आमचे नातलग वगैरे उभे आहेत ना. तर त्या जागेवर त्यांनी बांधकाम केलेलं आहे आणि त्याची सगळी तो उपभोग घेतो आहे आता त्या प्रॉपर्टीचा. तरी पोलिसांनी याच्यावर काही कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा.